नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। एका महत्त्वाच्या विषयावर आज मी बोलणार आहे। राज्यसेवा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असायला पाहिजे, किंबहुना मी असं म्हणेन की ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आपण देत आहोत, ह्या स्पर्धात्मक परीक्षा देत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपण विचारात घेणे फार गरजेचं आहे। आत्ताच 12वीचा रिझल्ट लागलेला आहे नुकताच। काही विद्यार्थी ग्रॅज्युएशनसोबत या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्यामध्ये MPSC आहे, राज्यसेवा आहे, PSI ST ASOच्या परीक्षा असतील, ह्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आपण विचारात घेणं गरजेचं आहे। त्या गोष्टीचा सारासार विचार करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या ज्या काही परीक्षा देतो आहोत या परीक्षांचा अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे। आज मी जो काही विषय इथे बोलणार आहे या विषयातील काही महत्त्वाचे मुद्दे मी इथे नोट डाऊन करून घेतलेले आहेत। यातील काही मुद्दे तुम्हाला पटतील, काही पटणार नाहीत, तो भाग वेगळा। प्रत्येकाचं एक स्वतःचं मत असतं। टू द पॉईंट आपण मुद्द्याला सुरुवात करूया आता, की स्पेशली मी राज्यसेवा या परीक्षेच्या बाबतीत सुरुवातीला बोलेल। राज्यसेवा ही जी परीक्षा आहे त्याचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात माहितीच असेल। पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यांमध्ये घेतली जाणारी ही परीक्षा आहे। आता आपण या परीक्षेकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो कसा असला पाहिजे, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की या परीक्षेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सर्व्हिस बेस्ड अप्रोच आपला असला पाहिजे। याचा अर्थ काय, तर आपल्याला क्विक जॉब हवा असेल तर मला असं वाटतं की राज्यसेवेची तयारी आपण कुठेतरी करत असताना याचा विचार करणं गरजेचं आहे की आपला जो सिलेबस आहे राज्यसेवा परीक्षेचा, हा प्रिलिम्सचा असेल, मेन्सचा असेल, राईट, किंवा इंटरव्ह्यूची एकूणच तयारी असेल, मग ह्या सगळा जो सिलेबस आहे आपल्याला पूर्ण करायला एक विशिष्ट कालावधी लागणार आहे, लक्षात घ्या। ओके, हा विशिष्ट कालावधी आपल्याला द्यावाच लागणार आहे, त्याला कुठलाही ऑप्शन नाही आहे। म्हणजे जर तुम्हाला राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल, राईट, तर तुम्हाला जो काही विशिष्ट कालावधी लागतो फक्त अभ्यासच करण्यासाठी नाही, फक्त पहिलीच रीडिंग करण्यासाठी नाही, तर या पूर्ण अभ्यासक्रमाची रिव्हिजनसुद्धा आपल्याला करायची आहे। म्हणजे हा संपूर्ण कालावधी विचारात घेऊन आपण या परीक्षेकडे बघायला पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लवकर जॉब हवा आहे आणि मग मी राज्यसेवेची तयारी करायला पाहिजे का, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की जर तुम्हाला लवकर जॉब हवा असेल आणि राज्यसेवेचीच तयारी करायची आहे, डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, तहसीलदार व्हायचं आहे, तर मग हा संपूर्ण सिलेबस पूर्ण करण्यासाठी एक विशिष्ट प्लॅन आखणं फार गरजेचं आहे। मी असं म्हणत नाही की राज्यसेवेची परीक्षा तुम्ही लवकर पास होऊ शकत नाही किंवा लवकर पास होऊन तुम्ही डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ शकत नाही, असं मला म्हणायचं नाही आहे। म्हणायचा हेतू हा आहे की राज्यसेवा परीक्षेचा जो काही सिलेबस आहे, मग पूर्व परीक्षेचा असेल, मुख्य परीक्षेचा असेल, हा सिलेबस पूर्ण करण्यासाठी, त्याची रिव्हिजन करण्यासाठी एक विशिष्ट जो कालावधी लागतो हा कालावधी आपल्याला द्यावाच लागणार आहे, त्याला ऑप्शन नाही आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की राज्यसेवा परीक्षेची जी काही संपूर्ण प्रोसेस आहे, पूर्व परीक्षा झाल्यानंतर किती महिन्यानंतर मुख्य परीक्षा होते, त्यानंतर इंटरव्ह्यू होतो, ही संपूर्ण प्रोसेस, त्यानंतर जॉईनिंग लेटर असेल, जॉबला सुरुवात असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक विशिष्ट जो कालावधी लागतो तो आपल्याला द्यायचा आहे। हे आपल्याला विचारात घेऊनच मग राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासाला सुरुवात करायची आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो काही संपूर्ण आपल्याला वेळ लागणार आहे, तर या वेळामध्ये आर्थिक बाजूचा सुद्धा विचार होणे गरजेचं आहे। बऱ्याचदा असं असतं की आपल्याला जॉब हवा आहे म्हणून आपण लवकर राज्यसेवा तयारीला लागतो, परंतु मधामध्ये कुठेतरी आपण थांबतो आणि आपल्याला विचार करावा लागतं की आपल्याला आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि आपल्याला अनेक प्रश्न निर्माण होतात आर्थिक, लक्षात घ्या, कौटुंबिक आपली जी काही पार्श्वभूमी असेल या सगळ्या बाबींचा विचार करता। त्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की जो काही तुम्ही राज्यसेवा परीक्षेला देणार आहात वेळ, तर या वेळामध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक बाजूचा विचार करा। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे की एक्झामचं स्वरूप तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। मग राज्यसेवेचा जो काही पूर्वचा सिलेबस आहे त्यामधलं GS आणि CSAT दोन्ही गोष्टी असतील, मुख्य परीक्षेचे जे काही सामान्य अध्ययनाचे 4 पेपर असतील, वर्णनात्मक पेपर असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक गोष्ट आपल्याला निष्कर्षांती काय दिसून येते की स्टॅटिक पोर्शन खूप सारा आहे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये। जर आपण बघितलं तर मुख्य परीक्षेचा बराचसा सिलेबस हा स्टॅटिक आहे, राईट। त्यामुळे या स्टॅटिक सिलेबस जेव्हा जास्त असते त्यावेळेस काय होतं की फॅक्ट्स आपल्याला बऱ्यापैकी विचारले जातात आणि हे फॅक्ट्स पाठ करण्याची तयारी आपली असली पाहिजे। काही गोष्टी मी प्रत्येकच गोष्ट पाठ करायला पाहिजे असं म्हणत नाही आहे, ज्या काही फॅक्ट्स गोष्टी आहेत त्या पाठ करण्याची सवय आपल्याला लावणं गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रिपीटेडली रिव्हिजन आपल्याला लागणार आहे। जेव्हा स्टॅटिक सिलेबस असतं त्याची रिव्हिजन खूपदा आपल्याला करणं गरजेचं आहे, त्यामुळे ती एक तयारी तुमची असली पाहिजे। तिसरा महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की न आवडणारे टॉपिक्स वाचण्याची आपली तयारी असली पाहिजे। याचा अर्थ काय की बऱ्याचदा आपलं बॅकग्राऊंड हे विशिष्ट असतं, मग मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असेल
एखादा विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचा असेल किंवा एखादा विद्यार्थी आर्ट्स बॅकग्राऊंडचा असेल. बऱ्याचदा आर्ट्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील त्यांना कधी कधी असं वाटतं, सगळ्यांनाच म्हणत नाही आहे मी, काही विद्यार्थ्यांना गणिताची प्रचंड भीती असते, सीसॅटची प्रचंड भीती असते आणि सीसॅट म्हणजेच गणित असा एक अर्थ काढला जातो. मग अशा वेळेस काय होतं की सीसॅटची भीती वाटते, तर मग सीसॅट आपल्याला बाजूला राहतो आणि आपण फक्त GSवर खेळत राहतो. मग अशा वेळेत काय होतं की आपला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होत नाही. आपण अभ्यास करत राहतो, आपल्याला असं वाटत राहतं, पण तो आपला खरंच एक्झामच्या दृष्टिकोनातून अभ्यास होतो आहे का, तर नाही. एक्झामचे सगळे टॉपिक्स त्यामध्ये कव्हर केले जात आहेत का, तर नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मला सांगावा असं वाटतो. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्पेशली राज्यसेवेची परीक्षा द्यायची आहे, तर कुठलाही जो काही घटक सिलेबसमध्ये दिलेला असेल तो वाचण्याची, त्याची रिव्हिजन करण्याची, तो समजून घेण्याची आपली तयारी असली पाहिजे. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वाचनाची आवड आपल्याला ठेवणं फार गरजेचं आहे. राज्यसेवा परीक्षेचा जर सिलेबस आपण एकंदरीत बघितला, पूर्व परीक्षेमध्ये जर आपण सीसॅटकडे बघितलं, तर जे काही आपल्याला उतारे विचारले जातात, राईट, मग हे उतारे विविध पार्श्वभूमीचे असतात. एखादा उतारा पर्यावरणाचा असेल, एखादा अर्थव्यवस्थेशी रिलेटेड असेल, एखादा पॉलिटिक्स असेल, तत्त्वज्ञान असेल, काहीही असू शकतं, राईट, जे काही मुद्दे असेल, राईट, काही धार्मिक मुद्दे असतील, कुठलाही मुद्दा असेल, आपल्याला वाचनाची जी काही आवड आहे ती हळूहळू डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशनला आत्ता असाल, फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा फायनलला असाल, मी असं म्हणत नाही तुम्हाला कादंबरी वाचायला पाहिजे. माझं सांगणं हेच राहणार आहे की तुम्ही सिलेबसला धरून काही गोष्टी वाचा, राईट. मग अनेक लेख असतील, कोणाचे ब्लॉग्स तुम्ही फॉलो करा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वेगवेगळे न्यूजपेपर असतात, लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स असतील, काही पुरवण्या तुम्ही फॉलो करा, चतुरंग असेल, लोकरंग असेल, राईट. काही महत्त्वाचे जे काही लेखक आहेत त्यांचे ब्लॉग्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे. मग हा एकंदरीत अभ्यास आहे. मग तुमची वाचनाची जी आवड आहे ती किती आहे याचा नक्कीच फायदा तुम्हाला राज्यसेवा परीक्षेमध्ये होतो. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्लॅन करा. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सवय असते की कोणीतरी एखाद्याने प्लॅन तयार करून द्यावं आणि आपण त्या प्लॅननुसार अभ्यास करायला पाहिजे. बघा, तुमचं दिवसभराचं शेड्यूल कसं आहे हे प्रत्येकाला माहिती नसतं, राईट. जे तुम्ही पूर्ण वेळ देऊन अभ्यास करत आहात की घरी राहून अभ्यास करतात, काही वेळ तुम्ही शेती करता किंवा कुठला बिझनेस करता, राईट, किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात, काहीही असू शकतं, बॅकग्राऊंड प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडला साजेसं असं तुम्ही प्लॅन तयार करणं गरजेचं आहे, एक नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे नियोजन फ्लेक्झिबल असायला पाहिजे, राईट. म्हणजे असं नाही की मी सकाळी 4 वाजता उठणार आहे आणि रात्री एवढ्या वाजता झोपणार आहे आणि माझं दिवसभरातलं हे मी वाचणार आहे. ठीक आहे, प्लॅन केला आहे तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी जर ते फेल गेलं, मग तिसऱ्या दिवशी आपल्याला डिमोटिवेट वाटायला लागतं. आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी चुकलोय, खूप मोठी गंभीर चूक केली. असं काहीही नाही आहे. प्लॅन असा तयार करा ज्यामध्ये काही फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे, लवचिकता असली पाहिजे, की तुम्ही कधी एखाद्या दिवशी अभ्यास नाही केला, हरकत नाही, ठीक आहे, परंतु दुसऱ्या दिवशी मला लवकर अभ्यासाला बसणं गरजेचं आहे ही विसरून चालणार नाही, लक्षात घ्या, राईट. म्हणजे प्लॅन अशा पद्धतीने तयार करा, त्यामध्ये मॅक्रो बेस पण असला पाहिजे आणि मायक्रो पण असला पाहिजे. आता मॅक्रो बेस प्लॅन कसा असेल, तर मग मला वर्षभर जो काही मी वेळ देणार आहे, या वर्षभरामध्ये मला नक्की काय करायचं आहे, मग सिलेबस मध्ये जे काही घटक आहेत, राईट, मग GS 1, 2, 3, 4 हे मला कधी वाचायचं आहे, त्याची मी रिव्हिजन कधी करणार आहे, MCQ कधी सॉल्व्ह करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतील, म्हणजे वर्षभराचा प्लॅन. त्यानंतर मायक्रो प्लॅन, तुम्हाला वीकली काय करायचं आहे. ठीक आहे, मी पॉलिटी वाचणार आहे या जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात, राईट. मग पॉलिटी वाचणार आहे तर हे पॉलिटीमध्ये आपल्याला M. लक्ष्मीकांत वाचायचं आहे. हे एवढं मोठं पुस्तक आपल्याला 1 महिन्याभरामध्ये वाचायचं आपण प्लॅन केलं आहे. मग प्रत्येक आठवड्याचा प्लॅन असला पाहिजे. फक्त पुस्तक ते वाचून संपवायचं नाही आहे, तर ते आपल्याला एक्झाम ओरिएंटेड सुद्धा वाचायचं आहे की एक्झामला काय क्वेश्चन्स आलेले आहेत, पुढे काय विचारू शकतात, राईट. काही महत्त्वाच्या ट्रिक्स असतील त्या आपल्याला बघाव्या लागणार आहेत की लक्षात ठेवण्यासाठी, राईट. एवढा मोठा जो सिलेबस आहे त्याला आपल्याला जर व्यवस्थित प्लॅन केल्याशिवाय पूर्ण करता येणार नाही आहे, राईट. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शॉर्टकट शोधू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी सवय असते की काहीतरी लवकर झालं पाहिजे, क्विक झालं पाहिजे. मान्य आहे, परंतु हा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुम्हाला पूर्ण करावाच लागणार आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही आहे, राईट. एखादं पुस्तक वाचायचं आहे तर ते वाचावंच लागणार आहे ना, स्टेट बोर्ड वाचायचं आहे, वाचावंच लागणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे की सोशल मीडियाचा वापर करत असताना विवेकबुद्धी असली पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू नका, अनेकदा असं सांगितलं पण जातं. आता प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही सोशल मीडियाला वापरताय, हरकत नाही, पण ते वापरत असताना तुमची विवेकबुद्धी सतत जागृत असली पाहिजे की मी कशा लोकांना फॉलो करायला पाहिजे, कुठले एखादे टॉपिक्स वाचायला पाहिजे, किंवा ब्राउझिंग करायचं आहे, मला सर्फिंग करायचं आहे, ते किती वेळ असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सारासार विचार करण्यास सक्षम आहात असं मी म्हणेन, कारण तुम्ही आता एक ब्युरोक्रॅट व्हायला चाललेला आहात, तुम्ही एक नोकरदार होणार आहात, तर तुम्हाला काय योग्य काय अयोग्य या गोष्टी आता नक्की कळायला पाहिजे.
पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही संयम बाळगायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना घाई असते. मग कधी राज्यसेवेचा अभ्यास करता करता एखादी छोटीशी जाहिरात आली, मग आपल्याला असं वाटतं नाही मला लवकर जॉब पाहिजे, मग मी तिकडे चाललोय. मग पुन्हा राज्यसेवेची जाहिरात येते, पुन्हा इकडे आलोय. म्हणजे असं जे जंप जे तुम्ही होता याच्यामध्ये तुमचं नुकसान होतं, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जंप करण्याची जी सवय आहे ती कुठेतरी थांबवायला पाहिजे. मान्य आहे मला जॉब लवकर हवा आहे, परंतु ह्या गोष्टीचा पण तुम्हाला विचार करायचा की जो सिलेबस आहे तो कंप्लीट करायला आपल्याला विशिष्ट कालावधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जंप न करता संयम बाळगा, जो दिलेला सिलेबस पूर्ण करा, यश तुमचं आहे. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे की मार्केटमध्ये तुम्ही हरवून जाऊ नका. फॅन क्लब होतात काही लोक, लक्षात घ्या. काही लोकांचे फॅन्स असतात. माझं असं मत आहे, कामाची काय गोष्ट आहे, मुद्द्याचं बोललं जात आहे का? मुद्द्याचं बोललं जात असेल तर थांबा, नाही तर तुम्ही तिथून चालते व्हा. म्हणजे एक्झामला महत्त्वाचं आहे ते बोललं जात आहे का? हां, बोललं जात आहे, मग मी इथे थांबायला पाहिजे, अन्यथा जायला पाहिजे. मग ते सेमिनार असू द्या, वेबिनार असू द्या, काही असू द्या. सांगण्याचा हेतू काय आहे की तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो केला नाहीत तर पंचवार्षिक योजना फॉलो केल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे तुम्हाला क्विक जर लवकर हवं असेल तर स्ट्रिक्टली तुमच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो झाल्याच पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जे मार्केटने जे काही एक असं फुगा तयार केलेला आहे, लक्षात घ्या. मग हा जो फुगा आहे, तुम्ही या फुग्यामध्ये जर राहिलात तर ते सगळं वाया जाईल. त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा हेतू काय आहे की ह्या गोष्टींपासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला स्वतःला कळू द्या की मला काय महत्त्वाचं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की 5 मिनिटाची एखादी गोष्ट असेल तर ती 1 तास शिकवली जाते. एक 15-20 मिनिटाचा मुद्दा असेल तर तो 1.5 तास त्याच्यावर चर्चा केली जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही समजून घ्यायला सुरुवात केली तर तुमचा वेळ वाचेल. आणि जेव्हा वेळ वाचतो तेव्हा पूर्ण प्रोसेस, तुमचा पैसा वाचतो, तुमचं जे काही असेल तुमच्या आयुष्यातले अनेक महत्त्वाचे मुद्दे ते त्याकडे तुमचं लक्ष जातं. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मजबूत व्हा, कमकुवत राहू नका. याचा अर्थ काय की आपण एक नोकरदार होणार आहोत, ब्युरोक्रॅट होणार आहोत, प्रशासकीय सेवेत जाणार आहोत. आपल्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. कोटी रुपयांचा कारभार आपल्याला हाताळायचा आहे. तेव्हा तुम्हाला असं कमकुवत राहून चालणार नाही, राईट. म्हणजे बी स्ट्रॉंग व्हा. तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही, शिका. शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही उद्या जाऊन नोकरदार झाल्यानंतर तुमच्याकडे एखादी जबाबदारी सोपवली, त्यावेळेस तुम्ही सरकारला असं म्हणणार आहात का, नाही मला भीती वाटते, ही गोष्ट मी करणार नाही आहे. तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसेल, सिनियर्सकडून शिकणार आहात तुम्ही, राईट. हीच गोष्ट तुम्हाला इथे करायची आहे. एखादी गोष्ट माहिती नाही आहे, भीती बाळगू नका, शिका. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असेल तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग होणार. त्यामुळे तुम्ही ते ज्ञान ग्रहण करा. नेक्स्ट, जाता जाता मी शेवटी एवढंच सांगेन माझं मत की तुम्ही व्यावहारिक कौशल्यसुद्धा काहीतरी आत्मसात करणे फार गरजेचं आहे. म्हणजे मी राज्यसेवा करतो आहे याचा अर्थ मी संपूर्ण फक्त अभ्यास करत असताना पुस्तकी व्हायला पाहिजे का? तर नाही. मला काही व्यावसायिक ज्या गोष्टी आहेत, व्यवहार कसा केला जातो, ह्या गोष्टी पण आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. माझ्याकडे अर्थार्जन करण्याची जी काही कौशल्य आहेत, हे कौशल्य येणं गरजेचं आहे. मग तुम्हाला असं वाटतं का की राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करत असताना मला कुठल्याही प्रकारचे अर्थार्जन करण्याची कौशल्य येणार नाही? अजिबात नाही. राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रमच असा आहे की तुमच्यामध्ये अर्थार्जन करण्याची शक्ती ही आपोआप निर्माण होते. त्यामुळे तुम्ही त्या सिलेबसकडे जर त्या दृष्टिकोनातून बघितलात तर नक्कीच तुमच्याकडे ते कौशल्यसुद्धा आत्मसात होतील. काही टेक्निकल गोष्टी तुम्हाला हाताळता येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज नसतं, एखाद्याला मेल करता येत नाही, स्वतःचा रेझ्युमी तयार करता येत नसतं. मग ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्तापासून या बारकाईने लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. एखादा शासकीय सेवेतला एक जो ब्युरोक्रॅट आहे हा मल्टी टॅलेंटेड असतो, लक्षात घ्या, मल्टी टॅलेंटेड. त्याच्याकडे कुठलीही जबाबदारी सोपवली तरी त्या गोष्टीला तो व्यवस्थित हाताळतो. ही गोष्ट तुम्ही आत्तापासून जर डेव्हलप करत गेलात आणि या एक्झामच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलात तर यामध्ये लवकर तुम्हाला यश मिळेल असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे नक्कीच या ऑडिओ लेक्चरचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. धन्यवाद.